आता आपण बघूयात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटतात त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। भारताकडून पाकिस्तानला आणखी एक दणका। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफचे यूट्यूब चॅनल भारतात बॅन। यासह माजी पंतप्रधान इम्रान खानचे इंस्टाग्राम अकाउंट भारताकडून बंद। भारताकडून पाकिस्तानला धोका। पाकिस्तानचा यूएन मध्ये रडका डाव। भारत तात्काळ हल्ला करू शकतो, जगाने हस्तक्षेप करावा, पाकिस्तानचा दावा। जम्मू काश्मीर हायकोर्टाचा 10 नागरिकांना दिलासा। कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत पाकिस्तानला पाठवू नका। 10 जणांना अटारी बॉर्डरवरून काश्मीरला सुखरूप पोहोचवलं। अमृतसरमधील भारत पाक सीमेवरील अटारी बॉर्डरवर शांतता। पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास परवानगी, मात्र भारतीय महिलांना पाकिस्तानात जाण्यास परवानगी नाही। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जर्मनीमध्ये मोर्चाचं आयोजन। जर्मनीतील भारतीय वंशाच्या लोकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध मोर्चा। पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा रशिया दौरा रद्द। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती। पाकिस्तान भारताला नोटीस जारी करणार। सिंधू पाणी करार स्थगित करण्यावरून नोटीस देणार। पाकिस्तानकडून औपचारिक नोटीस पाठवली जाणार। भारत पाकिस्तान तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद लवकरच चर्चा करण्याची शक्यता। हल्ल्यानंतर युद्धबंदीचं उल्लंघन आणि राजनैतिक तणाव सुरूच। पहलगाम हल्ल्यानंतर रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील बंदराची विशेष काळजी। सुरक्षेच्या दृष्टीने सजग आणि जागरूक राहण्यासाठी बंदरात कोम्बिंग ऑपरेशन। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गच्या विविध बंदरात शोध मोहीम।